तर एका बाजूला थंडीमुळे मतदान केंद्र ओस पडत असताना एकाच कुटुंबातल्या 25 महिलांनी रांगेत उभं राहून मतदान केल्याचं चित्र मंगळवेढ्यामध्ये पाहायला मिळालं। आज मंगळवेढ्यातल्या इंग्लिश स्कूल या मतदान केंद्रावरती सावजी या उमेदवाराच्या कुटुंबातील 25 महिला एकाच वेळी मतदान करण्यासाठी पोहोचल्या होत्या। मंगळवेढ्यात एका बाजूला मतदान केंद्र ओस पडलेली असताना एकाच कुटुंबातल्या 25 महिलांनी एकाच वेळी येऊन मतदान केलेलं आहे। सावजी कुटुंब आहे, मंगळवेढ्यातलं सगळ्यात मोठं कुटुंब म्हणून ओळखलं जातं। ह्यांच्या घरी जवळपास 4 पिढ्यापासून नगरसेवक पद असतं आणि आपल्यासोबत या आहेत। एकत्र येऊन तुम्ही सगळ्या महिलांनी मतदान केलेलं आहे? हो, केला आहे। आमचा सावंजी परिवार 7 सासऱ्यांचा आहे। आम्ही सर्वजण एकत्र येऊन जेव्हा 2 हात एक काही विशिष्ट मर्यादित काम करतं, पण जेव्हा अनेक हात एकत्र येतात तेव्हा अमर्यादित गोष्टी घडतात। मग राजकारण असो, समाजकारण असो, प्रत्येकाने एकत्र येऊन आपापल्या शक्तीने थोडंसं समाजकारण करून घ्यावं यासाठी आम्ही एकत्र येत आहोत। आम्ही 30 जणी गेलतो, 30 जणी सगळे आज जावा सुना सासू सगळ्या मिळून 30 जणी। तरी निम्म्या घरी राहिल्या, निम्म्या गेलो होतो। किती आहेत मग घरी? आमच्यात सगळे मिळून 70-80 मतं होते। आता आमचा ये नातू उभा राहिलेला आहे। आता सध्याला नातू उभा राहिला। आमच्या दिरानं पहिल्यापासून निवडून आलेला आमचा दीर, आमचा सासरा सगळ्या महिलांना घेऊन गेला? सगळ्या महिलांना। सगळीकडे थंडीने लोक मतदान केंद्र मोकळी पडले, तुम्ही एवढी गर्दी केली आम्ही। आमचा कुटुंबच मोठा आहे, 200-250 माणूस आहे आमच्या घरात। याही वेळेला त्यांच्या घरातला एक पोरगा उभारलेला आहे, पुतण्या उभारलेला आहे आणि त्यासाठी हे सर्व त्यांच्या काक्या असतील, चुलत्या असतील, सगळ्याच महिला एकत्र आल्यात आणि ह्यांनी एकत्र येऊन पहिल्या वेळेला येऊन मतदान केलेलं आहे। कॅमेरामन आयुक्त कागदेसह सुनील दिवाण, एबीपी माझा, मंगळवेढा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.